लास्ट लेक्चरमध्ये आपण क्वेश्चन 2 एक्सरसाइज 3.1 मधील क्वेश्चन 2 मधील एक्झाम्पल पाहिले आपण. तर टुडे वी सी द क्वेश्चन 3. व्हॉट इज द क्वेश्चन 3? इफ sin A equal to it is equal to minus 5 by 13 minus 5 by 13. Pi is less than A less than 3 pi by 2. Pi is less than A less than 3 pi by 2. And cos B equal to 3 by 5. Cos of B equal to 3 by 5. 3 pi by 2 less than B less than 2 pi. हे कंडिशन दिलेले आहेत आपल्याला. फाइंड त्यातलं पहिलं आहे sin of A plus B. सेकंड cos of A minus B. थर्ड tan of A plus B. tan of A plus B. एवढं काय करायचं आपल्याला फाइंड आउट करायचं. sin A इक्वल टू दिलेलं आपल्याला sin A इक्वल टू -5 by 13 and A lies in the which quadrant, that is pi is less than A less than 3 pi by 2. It lies in a third quadrant and A lies in third quadrant. थर्ड क्वाड्रंट मध्ये आहे. मग साइन वरून आपल्याला काय मिळेल? कॉस मिळेल. मग देअरफॉर sin स्क्वेअर A इक्वल टू काय येतं? 25 अपॉन 169 -5 by 13 चा स्क्वेअर केला आपण. पहिल्या आयडेंटिटी नुसार आपल्याला काय cos स्क्वेअर A मिळेल? cos स्क्वेअर A इक्वल टू 1 मायनस काय आहे? sin स्क्वेअर A. 1 minus 25 upon 169. The 169 minus 25 upon 169. तर किती येतं? 144 upon 169 येतं. आणि therefore हे cos स्क्वेअर A आहे. स्क्वेअर रूट घेतलं तर आपल्याला काय मिळेल? cos A मिळेल. cos A it is equal to plus or minus 12 upon 13. तर हे लाईज इन थर्ड क्वाड्रंट आहे आणि थर्ड क्वाड्रंट मध्ये कॉस का आहे? निगेटिव्ह आहे. बट हे लाईज इन थर्ड क्वाड्रंट. थर्ड क्वाड्रंट मध्ये आहे. मग therefore काय ना cos A इक्वल टू काय आहे? -12 by 13. एवढं काय आहे? cos A येणार, निगेटिव्ह आहे. आता आपल्याला आणखी काय दिलेलं आहे? cos B दिलेलं आहे. cos B इक्वल टू 3/5 एवढं दिलेलं आहे and cos B इक्वल टू 3/5 आणि कंडिशन काय दिलेली आहे? 3 pi by 2 less than B less than 2 pi असं कंडिशन दिलेली आहे. म्हणजे B अँगल का आहे? इट लाईज इन ए फोर्थ क्वाड्रंट. मग याच्यावरून आपल्याला काय मिळेल? sin B मिळेल. मग स्क्वेअरिंग करू आता. cos स्क्वेअर B it is equal to 9 by 25 and therefore पहिल्या आयडेंटिटी नुसार काय मिळेल आपल्याला? sin स्क्वेअर A it is equal to 1 minus cos स्क्वेअर A it is equal to 1 minus cos स्क्वेअर हा इधर sin स्क्वेअर B आहे. B अँगल से 1 minus cos स्क्वेअर B. तर आता किती येणार आहे? 1 minus 9 by 25. तर 25 minus 9 upon 25. 25 minus 9 किती येणार आहे? 16 येणार. 16 upon 25. आणि therefore हे sin स्क्वेअर B आहे आणि therefore sin B it is equal to काय येणार? प्लस और मायनस 4/5 येणार. बट B lies in third quadrant. थर्ड क्वाड्रंट मध्ये आहे आणि therefore काय येणार? मग sin B का आहे? निगेटिव्ह आहे. sin थर्ड नाही फोर्थ क्वाड्रंट मध्ये. फोर्थ क्वाड्रंट आणि फोर्थ क्वाड्रंट मध्ये sin का आहे? निगेटिव्ह आहे.
किती येणार -4/5. मग आपल्याला आता पहिल्या याची व्हॅल्यू काढायची साइन ऑफ ए प्लस बी ची. साइन ऑफ ए प्लस बी इट इज इक्वल टू काय साइन ए इंटू कॉस बी प्लस कॉस ए इंटू काय आहे साइन बी. हे साइन ऑफ ए प्लस बी ची व्हॅल्यू. साइन ए किती मिळालेला आहे आपल्याला दिलेलं आहे साइन ए -5/13 इंटू कॉस बी. कॉस बी किती आहे 3/5 आहे आणि प्लस कॉस ए कॉस बी 3/5 कॉस ए -12/13 आहे आणि इंटू साइन बी -4/5 एवढा आहे. मी तर डिनॉमिनेटर काय इक्वल होतील मग इकडे काय 5 ने भाग जात नाही. आपण काय करू डिनॉमिनेटर सेम ठेवू कॅन्सल नाही करायचं. -5 × 3 -15 आपण किती 13 × 5 65 मायनस इंटू मायनस याचा प्रॉडक्ट प्लस होणार आहे. 12 × 4 किती होता 48 होता 48/65. मग 48 - 15 घ्यावं लागेल. 8 मधून 5 गेला 3 4 मधून 1 गेला किती 3 33 आपण किती येतं 65. एवढं काय मिळालं आपल्याला साइन ऑफ ए प्लस बी ची व्हॅल्यू मिळाली. आता आपल्याला काय काढायचं कॉस ऑफ ए मायनस बी आणि टॅन ऑफ ए प्लस बी ची व्हॅल्यू काढायची आहे. तर आपण काय कन्सिडर करू सेकंड काढू. आता सेकंड याची व्हॅल्यू कॉस ऑफ ए मायनस बी ची व्हॅल्यू सेकंड आला कॉस ऑफ ए मायनस बी इट इज इक्वल टू काय कॉस ए मायनस बी चं एक्सपान्शन कॉस ए इंटू कॉस बी कॉस ऑफ ए इंटू कॉस बी मायनस ए तर एक्सपान्शन मध्ये प्लस साइन आहे प्लस साइन ए इंटू साइन बी. दिस इज इक्वल टू कॉस ए ची व्हॅल्यू. कॉस ए ची व्हॅल्यू किती आहे -12/13 आहे. -12/13 इंटू कॉस बी. कॉस बी आपल्याला दिलेला आहे 3/5 आणि प्लस साइन ए किती आहे -5/13 दिलेला आहे -5/13 आणि इंटू साइन बी. साइन बी किती आलेला आहे -4/5 आणि दिस इज इक्वल टू काय येणार -48/65 मायनस इंटू मायनस प्लस होतं 20 आपण किती 65 -48 + 20 किती येणार आहे -8 आणि मायनस किती होईल ते 28 होईल आपण किती 65 एवढं येतं. हे झालं कॉस ऑफ ए मायनस बी ची व्हॅल्यू. आता आपल्याला काय काढायचं थर्ड टॅन ऑफ ए प्लस बी ची व्हॅल्यू काढायची. मग टॅन ऑफ ए प्लस बी साठी आपण काय करू कॉस ऑफ ए प्लस बी काढलं तरी चालेल. साइन अपॉन कॉस म्हणजे टॅन ऑफ ए प्लस बी काढता येईल किंवा त्यानुसार करू आपण. कॉस ऑफ ए प्लस बी ची व्हॅल्यू काढू. थर्ड आपल्याला काढायचं आहे कारण टॅन ऑफ ए प्लस बी चं एक्सपान्शन टॅन ए प्लस टॅन बी आपण काय 1 - टॅन ए इंटू टॅन बी ह्यानुसार सुद्धा आपल्याला काढता येतं. ते पण करता येईल. टॅन ए काय येणार आहे टॅन ए इक्वल टू काय आहे साइन ए अपॉन कॉस ए असं पण काढता येईल आपल्याला. साइन ए अपॉन कॉस ए. साइन ए किती आहे -5/13 आणि कॉस ए किती आहे -12/13. 13 कॅन्सल होतं मायनस अपॉन मायनस प्लस होईल 5/12 येणार. नंतर टॅन बी काढू आपण. कॉस साइन बी अपॉन काय कॉस बी. कॉस बी साइन बी किती आहे काढलेले आपण -4/5 आणि कॉस बी 3/5. 5 कॅन्सल होईल किती आता -4/3 एवढे काय तर टॅन बी मिळाला आपल्याला. टॅन ए आणि टॅन बी ची व्हॅल्यू काढली आपण.
आणि मग आता काय करू आपण tan of a plus b ची व्हॅल्यू काढू. म्हणजे therefore tan of a plus b it is equal to tan a plus tan b upon 1 minus tan a into tan b. याने काढता ना आपल्याला tan a किती आहे 5/12, tan b किती आहे -4/3. डिनॉमिनेटरला 1 minus tan a 5/12 into -4/3 एवढं येतं. दिस इज इक्वल टू इथं 4 ने भागलं आणि खाली 3 राहणार, किंवा मग राहू देऊ इथं 12 आणि 3 आहे त्याचं मल्टिपल तसंच ठेवू आपण. डिनॉमिनेटर इक्वल करू वरती. 5 into 3 किती होतं 15 minus 12 into 4 किती होतं 48 आपण किती 36 होईल. आणि खाली सुद्धा डिनॉमिनेटर आपल्याला इक्वल करावं लागेल. आधी ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन घेऊ. 1 + 20 आपण किती 36 आणि मग काय येणार दिस इज इक्वल टू काय येतं 15 minus 48 म्हणजे याच्यातून हे सबट्रॅक्ट करावं लागेल. मायनस येणार 3 minus 33 upon 36. डिनॉमिनेटरला 36 + 20 तर किती येणार आहे 56 येणार. 56 upon 36 हा कॅन्सल होतो आणि किती येतं -33 upon किती 56 एवढी व्हॅल्यू येते. आणि हे आलं तर आहे tan of a plus b. आता मगाशी मी काय म्हटले होते हे असंही काढता येईल आपल्याला थर्ड. आणि आणखीन कसं काढता येईल आपल्याला काय माहिती आहे sin of a plus b माहिती आहे. मग त्याच्यावरून काय करायचं cos of a plus b हा फॉर्म्युला काढायचं काय cos a into cos b आणि -sin a into sin b. हे मिळालं ना आपल्याला cos a plus b. तर मग tan of a plus b कसं काढता येईल दिस इज इक्वल टू काय sin of a plus b ते काढलेले आपण पहिल्या याच्यामध्ये आणि आपण काय आहे cos of a plus b याच्यावरून जी काय व्हॅल्यू येणार cos of a plus b ची ती व्हॅल्यू टाकायची आणि त्याच्यावरून आपल्याला tan of a plus b मिळतं. किंवा आपण असं सुद्धा काढू शकतो. हे झालं tan of a plus b ची व्हॅल्यू. आता नंतर तर आपण पुढचं पाहू. हा क्वेश्चन 3 काय झालेला आहे कंप्लीट झालेला आहे. आता काय आहे क्वेश्चन 4 आहे. क्वेश्चन 4 काय दिलेला आहे इफ tan a इक्वल टू काय आहे 5/6 आहे. इफ tan a इक्वल टू 5/6 एवढं दिलेलं आहे आपल्याला. आणि काय दिलेलं आहे की tan b इक्वल टू 1/11 tan b इक्वल टू 1/11 हे दिलेलं आहे. प्रूव्ह दॅट a plus b इक्वल टू π/4. प्रूव्ह दॅट a plus b इक्वल टू काय π/4 π/4 एवढं प्रूव्ह करायचं आपल्याला. tan आणि tan b ची व्हॅल्यू माहिती आहे आपल्याला. मग tan of a plus b चा फॉर्म्युला वापरता येईल. tan of a plus b इट इज इक्वल टू काय फॉर्म्युला आहे tan a plus tan b अपॉन 1 minus tan a into tan b हा फॉर्म्युला वापरता येईल. tan a टाकता येईल आपल्याला 5/6 प्लस tan b 1/11. डिनॉमिनेटरला 1 minus tan a किती आहे 5/6 आणि tan b किती आहे 1/11. तर किती येतं 55. डिनॉमिनेटर इक्वल करावं लागते. दिस इज इक्वल टू देअरफॉर tan of a plus b इट इज इक्वल टू काय येणार 5 into 11 किती येतं 55
प्लस 6 आपण किती 66 खाली इथं 66 होईल हा प्रॉडक्ट 66 मायनस किती 5 अपॉन 66 हा 66 कॅन्सल होईल आणि किती आता 55 प्लस 6 61 आणि 66 मायनस 5 61 म्हणजे 1 येतं टॅन ऑफ ए प्लस बी इक्वल टू किती आहे 1 आहे आणि 1 बट 1 कशाची व्हॅल्यू टॅन पाय बाय 4 ची व्हॅल्यू 1 आहे टॅन पाय बाय 4 इक्वल टू काय 1 मॅथ टाकू आपण 1 इक्वल टू टॅन पाय बाय 4 therefore tan of a plus b it is equal to tan pi by 4 सारखाच रेशो आहे इक्वल साइन आहे म्हणजे हा अँगल कसा राहणार आहे सेम म्हणजे therefore काय येणार a plus b इक्वल टू आपल्याला काय मिळतं पाय बाय 4 एवढं a plus b मिळालं मग हा ही जी एक्सरसाइज आहे 3.1 ती कंप्लीट झालेली आहे आणि आता आपण काय करू पुढचा पॉइंट पाहू सम आणि डिफरन्सच्या फॉर्म मध्ये म्हणजे आपण कंपाऊंड अँगलचं ट्रिग्नोमेट्रिक रेशो पाहिलेला आहे त्याचे फॉर्म्युले सुद्धा पाहिलेले आहेत आता ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स ऑफ अलाइड अँगल्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स ऑफ अलाइड अँगल्स अलाइड अँगल्स आहे तर अलाइड अँगल्स कशाला म्हणायचं इफ द सम or difference of the measures of two angles is either 0 or an integral multiple of a pi 0 असेल सम or difference किंवा मग मल्टिपल असेल इंटिग्रल मल्टिपल असेल पायचं किंवा मग पाय बाय 2 चं असेल पाय व्हॅल्यू पाय बाय 2 व्हॅल्यू यांचं मल्टिपल असेल तर त्यांना काय म्हणतात ते अलाइड अँगल्स मग फॉर एक्झाम्पल आपण जर कन्सिडर केलं थीटा इज द मेजर ऑफ अँगल थीटा हे मेजरमेंट आहे अँगलचं मग याचे अलाइड अँगल म्हणजे मायनस थीटा हा सुद्धा अलाइड अँगल होईल नंतरचं पाय बाय 2 प्लस ऑर मायनस थीटा म्हणजे सम किंवा डिफरन्सच्या फॉर्ममध्ये हे सुद्धा थीटाचं काय राहणार आहे अलाइड अँगल्स राहणार नंतर आणखीन पाय प्लस ऑर मायनस थीटा हे सुद्धा काय हिअर अलाइड अँगल राहील पाय म्हणजे आपण 2 पाय बाय 2 असं सुद्धा लिहू शकतो किंवा नुसतं पाय असं पण लिहिता येईल प्लस ऑर मायनस थीटा ह्या फॉर्म मध्ये किंवा आणखीन 3 पाय बाय 2 प्लस ऑर मायनस थीटा आणि आणखीन 2 पाय मायनस थीटा हे जे अँगल्स आहे ते अलाइड अँगल्स आहे ऑफ दिस अँगल थीटा मेजरमेंट चे काय अलाइड अँगल्स आहेत तर आपण काही फॉर्म्युले पाहू त्यातले प्रूव्ह केले होते काही तर काय प्रूव्ह केलं होतं आपण साइन पाय बाय 2 मायनस थीटा कॉस पाय बाय 2 मायनस थीटा परत नंतर पाय बाय 2 प्लस थीटासाठी सुद्धा आपण प्रूव्ह केलेला आहे तर त्यातलं पहिलं आपण पाहू साइन पाय बाय 2 मायनस थीटा पाय बाय 2 मायनस थीटा म्हणजे अँगल फर्स्ट क्वाड्रंट मध्ये येणार आणि फर्स्ट क्वाड्रंट मध्ये साइन कसा आहे पॉझिटिव्ह आहे ऑल ट्रिग्नोमेट्रिक रेशो कसे आहेत पॉझिटिव्ह आहे पाय बाय 2 मायनस थीटा असेल किंवा मग पाय बाय 2 प्लस थीटा असेल साइन ऑफ तर आपल्याला काय मिळतं कॉस मिळतं मग कॉस थीटा मिळेल आणि साइन काय आहे फर्स्ट क्वाड्रंट मध्ये पॉझिटिव्ह कॉस थीटा किती येतं ते साइन पाय बाय 2 मायनस थीटा इक्वल टू काय येतं कॉस थीटा हा फॉर्म्युला तसा आपण साइन ऑफ ए मायनस बी नुसार एक्सपान्शन घेऊन प्रूफ सुद्धा केलेला आहे आणि लक्षात ठेवायला काय आता पहिल्या क्वाड्रंट मध्ये आहे साइन मग काय पॉझिटिव्ह म्हणून इथं प्लस साइन आलेली पाय बाय 2 मायनस थीटा किंवा पाय बाय 2 प्लस थीटा असेल साइन ऑफ तर काय मिळतं आपल्याला कॉस थीटा मिळतं नंतरचा आता सेकंड आहे कॉस पाय बाय 2 मायनस थीटा कॉस ऑफ पाय बाय 2 मायनस थीटा आता कॉस पाय बाय 2 मायनस थीटा किंवा पाय बाय 2 प्लस थीटा असा असेल तर आपल्याला काय मिळणार साइन मिळणार
मग आता π/2 मायनस थिटा म्हणजे आपण काय करणार, 90 पेक्षा कमी म्हणजे फर्स्ट क्वाड्रंट कन्सिडर करणार आणि कॉस त्याच्यात पॉझिटिव्ह आहे म्हणजे आपल्याला काय प्लस साइन थिटा मिळतं. नंतरचं टॅन ऑफ π/2 मायनस थिटा, टॅन ऑफ π/2 मायनस थिटा आपल्याला काय करता येईल, ह्या दोघांचा रेशो घेऊन काढता येतं किंवा टॅनचं काय मिळतं कॉट, म्हणजे दिस इज इक्वल टू काय आहे कॉट ऑफ थिटा, ते सुद्धा पॉझिटिव्ह आहे. हे झालं π/2 मायनस थिटा म्हणजे हा अँगल कोणत्या क्वाड्रंट मध्ये आहे, फर्स्ट क्वाड्रंट मध्ये आहे म्हणजे लक्षात ठेवायला सोपं जाणार. नंतर सेकंड आपण कन्सिडर करू, सेकंड क्वाड्रंट मध्ये अँगल कन्सिडर करू. मग आता साइन ऑफ π/2 प्लस थिटा, π/2 प्लस थिटा म्हणजे सेकंड क्वाड्रंट, सेकंड क्वाड्रंट मध्ये साइन कसं आहे पॉझिटिव्ह म्हणजे इकडे व्हॅल्यू काय येणार आहे पॉझिटिव्ह आणि π/2 प्लस थिटा असेल तर आपल्याला काय मिळणार कॉस मिळतं, साइन असेल तर कॉस, मग याची व्हॅल्यू काय येणार आहे कॉस थिटा एवढं येणार. नंतरचं कॉस ऑफ π/2 प्लस थिटा, π/2 प्लस थिटा म्हणजे सेकंड क्वाड्रंट मध्ये कन्सिडर करायचा आणि सेकंड क्वाड्रंट मध्ये कॉस कसा आहे पॉझिटिव्ह, कॉस निगेटिव्ह आहे, मग निगेटिव्ह आहे म्हणल्यानंतर इथं मायनस साइन येणार आणि कॉसचं π/2 प्लस थिटा आपल्याला काय मिळतं साइन थिटा मिळतं एवढं येणार. आणि टॅन ऑफ π/2 प्लस थिटा इट इज इक्वल टू टॅनचं काय आता कॉट मिळणार आपल्याला π/2 प्लस थिटा आणि सेकंड क्वाड्रंट मध्ये टॅन कसं आहे निगेटिव्ह म्हणजे काय मिळतं मायनस कॉट ऑफ थिटा. आणि बाकीचं सुद्धा आपल्याला असंच काढता येईल, साइन मग 1/cos कोसेक म्हणजे 1/sin आहे, कॉसेक म्हणजे 1/cos आहे त्याने सुद्धा काढता येईल किंवा मग काय साइनचं कोसेकचं सेक मिळतं, सेकचं काय मिळतं कोसेक मिळतं आणि कॉटचं आपल्याला काय मिळतं टॅन मिळतं. हे π/2 मायनस थिटा आणि π/2 प्लस थिटा साठीचं आपण पाहिलं. आता आपण आणखी बाकीच्या अँगलचं सुद्धा कन्सिडर करू शकतो पण ते कोसेक सेक आणि कॉट त्यासाठीचं. आता थर्ड आपण पाहू म्हणजे पाय मायनस थिटा पाय प्लस थिटा साठीचा. मग आता साइन ऑफ पाय मायनस थिटा ए मायनस बी नुसार एक्सपान्शन घेऊन आपण प्रूव्ह करू शकतो किंवा मग आता इथं पाय मायनस थिटा किंवा पाय प्लस थिटा ह्या फॉर्ममध्ये असेल तर साइन असेल तर साइनच मिळणार, कॉस असेल तर कॉसच मिळतं, टॅन असेल तर टॅनच मिळतं म्हणजे तोच रेशो आपल्याला मिळतो, फक्त कोणत्या क्वाड्रंट मध्ये आहे त्यानुसार पॉझिटिव्ह का निगेटिव्ह घ्यायचा. मग आता पाय मायनस थिटा म्हणजे 180 पेक्षा काय कमी म्हणजे सेकंड क्वाड्रंट मध्ये येणार, सेकंड क्वाड्रंट मध्ये हा अँगल कन्सिडर करायचा आणि सेकंड क्वाड्रंट मध्ये साइन कसा आहे पॉझिटिव्ह, मग साइनचं आपल्याला साइनच मिळतं पाय मायनस थिटाला, मग काय आलं साइन थिटा. π/2 मायनस थिटा किंवा π/2 प्लस थिटा असेल तर साइनचं कॉस, कॉसचं साइन, टॅनचं कॉट, कॉटचं टॅन, परत नंतर कोसेकचं सेक, सेकचं काय मिळेल कोसेक मिळेल असं येणार. आता हे झालं साइन थिटा. कॉस ऑफ पाय मायनस थिटा म्हणजे सेकंड क्वाड्रंट, सेकंड क्वाड्रंट मध्ये कॉस कसा आहे निगेटिव्ह म्हणजे इथं मायनस साइन येणार आणि कॉसचं कॉसच राहणार, पाय मायनस असेल किंवा पाय प्लस थिटा असेल तर मग काय येणार आहे मायनस काय तर कॉस थिटा येणार. नंतरचा आहे टॅन ऑफ पाय मायनस थिटा, सेकंड क्वाड्रंट मध्ये तो टॅन कसा आहे निगेटिव्ह आहे, सेकंड क्वाड्रंट मध्ये मग काय येणार आहे मायनस टॅन थिटा. हे काय झालं त्याचं ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनचे व्हॅल्यू म्हणजे ह्या अलाइड अँगलच्या व्हॅल्यू झाल्या. आणि आता आपण पाय प्लस थिटा साठीचं काढू, पाय प्लस थिटा साठीचं साइन ऑफ पाय प्लस थिटा, पाय प्लस थिटा म्हणजे आता 180 पेक्षा जास्त अँगल, मग पाय प्लस थिटा म्हटल्यानंतर मग काय राहणार आहे थर्ड क्वाड्रंट मध्ये येणार, थर्ड क्वाड्रंट मध्ये हे काय आहे साइन निगेटिव्ह आहे तर मग काय आलं आहे मायनस साइन थिटा येतं. नंतर कॉस ऑफ पाय प्लस थिटा, आता कॉस थर्ड क्वाड्रंट मध्ये निगेटिव्ह आहे काय येणार आहे मायनस कॉस थिटा. नंतर टॅन ऑफ पाय प्लस थिटा, थर्ड क्वाड्रंट मध्ये टॅन पॉझिटिव्ह आहे
पॉझिटिव्ह आहे म्हणजे याचं काय होणार आहे, टॅन थिटा येणार प्लस टॅन थिटा, असं काय याचं ट्रिग्नॉमेट्रिक रेशोच्या व्हॅल्यू येणार। तसंच बाकीच्या याच्यासाठी सुद्धा काढायचं, सेकचं सेक, कोसेकचं कोसेक आणि कॉटचं काय येणार आहे कॉट। मग त्या क्वाड्रंटनुसार काय पॉझिटिव्ह का निगेटिव्ह ते कन्सिडर करताय। आणि नंतर आता 3π/2 मायनस थिटासाठीचं कन्सिडर करू, साइन ऑफ 3π/2 मायनस थिटा। 3π/2 मायनस थिटा म्हणजे 3π/2 म्हणजे 270 डिग्री आणि मायनस थिटा म्हणजे कोणता क्वाड्रंट कन्सिडर करायचा, थर्ड क्वाड्रंट कन्सिडर करायचा। मग थर्ड क्वाड्रंट मध्ये साइन कसा आहे निगेटिव्ह आहे आणि 3π/2 म्हणजे हा फॉर्म मधला आहे, साइनचं काय मिळणार आपल्याला कॉस, म्हणजे काय मिळतं मायनस कॉस थिटा एवढं मिळणार। नंतरचं कॉस ऑफ 3π/2 मायनस थिटा, तर कॉसचं काय मिळणार आपल्याला साइन आणि कॉस थर्ड क्वाड्रंट मध्ये निगेटिव्ह आहे मग मायनस साइन थिटा मिळणार। नंतरचं आहे टॅन ऑफ 3π/2 मायनस थिटा, थर्ड क्वाड्रंट मध्ये टॅन पॉझिटिव्ह आहे, टॅनचं आपल्याला काय मिळतं कॉट म्हणजे प्लस कॉट थिटा मिळतं। हे झालं 3π/2 मायनस थिटा साठीचं। आणि आता आपण 3π/2 प्लस थिटा साठीचं पाहू, 3π/2 प्लस थिटा साठीचं रेशो पाहता येईल। मग यातलं पुढचं आहे साइन ऑफ 3π/2 प्लस थिटा, म्हणजे आता हे 270 पेक्षा जास्त अँगल म्हणजे फोर्थ क्वाड्रंट कन्सिडर करायचा। फोर्थ क्वाड्रंट मध्ये साइन निगेटिव्ह आहे आणि π/2 प्लस थिटा आहे, साइनचं काय मिळणार आपल्याला कॉस मिळणार मायनस कॉस थिटा। नंतरचं कॉस ऑफ 3π/2 प्लस थिटा, कॉसचं आता आपल्याला साइन मिळणार, कॉस फोर्थ क्वाड्रंट मध्ये कसा आहे पॉझिटिव्ह आहे, मग पॉझिटिव्ह आहे म्हणल्यानंतर काय येणार आहे कॉसचं आपल्याला साइन मिळतं, तर काय मिळणार साइन थिटा, π/2 चं मल्टिपल असेल तर कॉसचं साइन साइनचं काय कॉस। आता टॅन ऑफ 3π/2 प्लस थिटा, टॅन आता फोर्थ क्वाड्रंट मध्ये निगेटिव्ह आहे म्हणजे मग आपल्याला काय मिळणार आहे मायनस काय मिळणार, टॅनचं काय मिळतं कॉट मिळतं, मायनस का आहे कॉट थिटा एवढं येणार, हे त्याचं व्हॅल्यू देणार। नंतर आता 7 नंबरचं, आता आपण काय कन्सिडर करू 2π मायनस थिटा, साइन ऑफ 2π मायनस थिटा, 2π मायनस थिटा म्हणजे 2π म्हणजे 360 डिग्री मायनस थिटा म्हणजे 360 ला कमी, म्हणजे कोणता क्वाड्रंट कन्सिडर करायचा फोर्थ क्वाड्रंट कन्सिडर करायचा। मग फोर्थ क्वाड्रंट मध्ये साइनची व्हॅल्यू कशी आहे निगेटिव्ह, मग साइन ऑफ पाय जाता इथं जसं आपण पायचं घेतलेलं आहे पाय प्लस थिटा पाय मायनस थिटा साइनचं साइन, तसंच इथं पण तसंच घ्यायचं, साइन ऑफ 2π मायनस थिटा म्हणजे काय साइन थिटा येणार आणि फोर्थ क्वाड्रंट मध्ये साइन निगेटिव्ह आहे हे काय तर मायनस साइन थिटा येणार। नंतरचं आहे कॉस ऑफ 2π मायनस थिटा, 2π मायनस थिटा म्हणजे कॉसचं कॉस मिळणार आणि कॉस पॉझिटिव्ह आहे म्हणून मग काय मिळतं आपल्याला कॉस थिटा मिळतं आणि पॉझिटिव्ह व्हॅल्यू मिळणार। नंतर टॅन ऑफ 2π मायनस थिटा, 2π मायनस थिटा मग काय मिळणार आपल्याला टॅनचं टॅन मिळणार आणि टॅन फोर्थ क्वाड्रंट मध्ये काय आहे निगेटिव्ह आहे म्हणजे काय मिळतं आपल्याला मायनस टॅन थिटा एवढं काय आहे ट्रिग्नॉमेट्रिक रेशोज आहे। आणि आता आपण 2π प्लस जर थिटा घेतलं तर 1 कम्प्लीट रोटेशन होऊन फर्स्ट क्वाड्रंट मध्ये येणार, 2π प्लस थिटा म्हणल्यावर साइनचं काय येणार साइन मिळणार, कॉसचं कॉस, टॅनचं टॅन आणि पहिल्या क्वाड्रंट मध्ये सगळे रेशोज कसे असतात ते पॉझिटिव्ह। ह्यानुसार काय करायचं ह्या व्हॅल्यूज फाइंड आउट करायच्या आणि लक्षात ठेवायचं। मग आपण ह्या अलाइड अँगलचे काय फॉर्म्युले पाहिलेले आहेत आणि आता याच्यावरती एक्झरसाइज आहे तर ती आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये घेऊ।